आपल्या हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी 13व्या दिवसाच्या मेजवानीची परंपरा पाळली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का की एखाद्याच्या मृत्यूनंतर 13व्या दिवसाची मेजवानी का आवश्यक असते आणि त्यामुळे आत्म्याला शांती मिळते का? मंडळी, आपल्या हिंदू धर्मात मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी 13व्या दिवसाच्या सणाला खूप महत्त्व आहे। 13व्या दिवसाच्या मेजवानीची ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे। गरुड पुराणात असे नमूद आहे की मृत्यूनंतर आत्मा 13व्या दिवसापर्यंत त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये राहतो। यानंतर त्याचा दुसऱ्या जगात प्रवास सुरू होतो आणि त्याचा कर्मांचा हिशोब दिला जातो। पण तुम्ही कधी विचार केला आहे की 13व्या दिवसाची मेजवानी का आयोजित केले जाते? गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी कुटुंबातील सदस्य नियमितपणे पिंडदान करतात। मृत्यूनंतर 10 दिवस पिंडदान केल्याने मृत आत्म्याच्या विविध अवयवांची निर्मिती होते। 11व्या आणि 12व्या दिवशी पिंडदान केल्यामुळे शरीरावर मांस आणि त्वचा तयार होते आणि नंतर 13व्या दिवशी जेव्हा 13व्या दिवशी पूजा केली जाते, मग मृत व्यक्तीच्या नावाने केलेले पिंडदान यमलोकात जाण्यासाठी वापरले जाते। पिंडदान केल्याने आत्म्याला शक्ती मिळते आणि तो स्वतःच्या पायावर चालत नश्वर लोकांपासून यमलोकापर्यंतचा प्रवास पूर्ण करतो। आत्म्याला नश्वर जगातून यमलोकात पोहोचण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागते। असे मानले जाते की कुटुंबातील सदस्यांनी 13 दिवसात अर्पण केलेले पिंडदान मृत आत्म्याला अन्नाच्या स्वरूपात मिळते। 13व्या दिवशी कमीत कमी 13 ब्राह्मणांना भोजन दिल्याने आत्म्याला भूत जगापासून मुक्तता मिळते। तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्य दुःखातून मुक्त होतात।